यांचं चालू आहे। ऐका, हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, कार्य आणि मेहनत ह्याचा हा विजय आहे। कारण जनतेमध्ये आम्ही असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हा जनतेने दिलेला पुन्हा एकदा कौल आहे आणि तो आम्ही स्वीकारतोय आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय। सर्वच पक्ष मिळून तुम्हाला घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, मात्र पुन्हा एकदा महाड मतदारसंघावर भरत शेठचंच नाव। आम्ही जे काम करतोय जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे। आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला हे कोण हरवू शकत नाही आहेत। हा माझा दावा होता। माझ्या पूर्ण फॅमिली, आम्ही सगळे, आमचं हेच म्हणणं आहे की गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी कोणी जरी आला तरी तो आपला मतदार असतो, आपल्याला नेहमी सहकार्य करणारा असतो, तेव्हा त्याचा कुठं अवमान होणं आपल्याला शक्य नाही आहे। आणि त्या अनुषंगाने जरी काही झालं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी असतो। प्रसंग हा महत्त्वाचा आहे की मग त्याच्यावरती आजारपण असेल, शाळेची फी असेल, बैल मेला, गाय मेली, घराचे पत्रे उडालेत, काही झालं त्याला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचा मोबदला मला पुन्हा एकदा जनतेने दिलेला आहे। महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादी युतीबरोबर आपली लढाई झाली आणि परत शिवसेनेने अनेक जागांवर यश मिळवलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की हा जनतेचा विजय आहे, कार्यकर्त्यांचा विजय आहे। माझी शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना ह्या मंडळींचा हा विजय आहे। भाजपनं देखील शिवसेनेला आवाहन केलं होतं, रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल। हे तडवीला जरा सांगा, लोकांना ते येऊ दे ना। शेठ, भाजपनं आवाहन दिलं होतं काल भाजपचाच अध्यक्ष बसेल। नाही, ठीक आहे, अजून निकाल यायचे बाकी आहेत, बघूया काय आहे ते। 1 तासामध्ये संपूर्ण निकाल होतील आणि मग आम्ही तुम्हाला सांगू। 1 तासामध्ये संपूर्ण निकालाचं चित्र समोर येईल आणि त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीवर आहेत ते मंत्री भरत गोगावले आहेत, ते भाष्य करणार आहेत। तत्पूर्वी महाड शहरामध्ये हा शिवसैनिकांचा जल्लोष आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं शिवसैनिक या जल्लोषात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। विकास गोगावले हे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा देखील जवळजवळ विजय झालेला आहे आणि या विजयामध्ये अनेक शिवसैनिक आहेत महाड मतदारसंघातले, ते सहभागी झालेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह मी गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। त्याला लोकांचा विजय असल्याचं भरत गोगावले म्हणतात। एक ब्रेकिंग न्यूज येते, एक मोठी बातमी येते। माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना धक्का बसला, त्यांच्या घराणेशाहीलाच परभणीकरांनी धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय। कारण वरपुडकरांच्या घरातील 5 जणांपैकी 4घांचा अश्विन पराभव झालाय। केवळ पुतळ्या जिंकलाय, त्यामुळे मगाशी आपण म्हणत होतो काही नेते ज्यांनी आपल्या नातेवाईकांना जिंकवलं, पण इकडे थोडंसं वेगळं चित्र, मुलगा मुलगी सून हे पराभूत झालेले आहेत। परभणी जिल्हा परिषदेतला हा निकाल माजी मंत्री वरपुडकर यांच्या घरामधली 5 मंडळी मैदानात होती निवडणुकीच्या, त्याच्यापैकी 4 जणांना पराभव पत्करावा लागला। आणि एक मोठं उदाहरण म्हणावं लागेल की घराणेशाही कशी नाकारली जाते। म्हणजे काही ठिकाणी मुलगा, सून, मुलगी हे निवडून आलेले आहेत, पण दुसरीकडे जेव्हा एकाच घरातल्या 5-5, 6-6 जणांना उमेदवाऱ्या दिलेल्या होत्या तेव्हा मतदारांनी त्या उमेदवाऱ्या कशा नाकारल्या याचं उदाहरण म्हणजे वरपुडकरांचं घर आपल्याला परभणीमध्ये म्हणावं लागेल। 5 जण उभे होते, त्यापैकी 4 जणांचा पराभव झालेला आहे आणि एकच जण पुतण्या केवळ विजयी होऊ शकलेला आहे। परभणीमध्ये समशेर वरपुडकर हे भाजपचे उमेदवार होते, ते पराभूत झालेले आहेत। आणि या विजयी जल्लोष, गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी केलेला एका ठिकाणचा आपण पाहतोय। ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक असते, म्हणजे तळागाळात असलेला कार्यकर्ता ही निवडणूक लढवत असतो आणि उदय सामंत यांचं पण एक विधान होतं की पत्रकं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते। त्यामुळे जल्लोष सुद्धा तसाच खास असतो जेव्हा झेडपीच्या निवडणुकांचे निकाल समोर येतात तेव्हा। आतापर्यंत भाजपने 133 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपली आघाडी टिकवलेली आहे। ठाकरे कुंभकर्ण जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा प्रभुभाया जयस्वाल आणि खालच्या दोन्ही पंचायत समितीच्या दोन्ही म्हणजे ठाकरे कुंभकर्ण कपिल सामाले आणि नांदापूर पंचायत समिती गणातील विवेकजी रसाळ यांचा असा दणदणीत तिन्ही मशालीचा दणदणीत विकासाला बघून आणि कुठल्याही भूलथापाला न पडता विजय झाला, त्याबद्दल सर्व जनतेचे आणि सर्व मतदारांचे मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या सगळ्या मतदारांचे विजयी उमेदवारांनी आभार मानलेले आहेत आणि खुलताबादमधनं 3ही गटातनं भाजपचा विजय झालाय। त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपला मिळालेलं हे मोठं यश म्हणावं लागेल। धाराशिवमधली काय परिस्थिती, धाराशिवमधले काही बहुचर्चित मतदारसंघ होते जिथे काय निकाल लागला हे आपण बघूच, पण धाराशिवमध्ये 6 जागांवरती भाजप आघाडीवर आहे।
शिवसेना 4 जागी आघाडीवरती आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे. काँग्रेसची आघाडी ही 4 जागांची आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंची शिवसेना 4 जागी आघाडी टिकवून आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र अश्विन खातं काही उघडता आलेलं नाहीये आणि इतर एका ठिकाणी धाराशिवमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे एकूण 55 जागा, ज्यापैकी भाजप 6, म्हणजे प्रत्येकाला जवळपास 6, 4, 5 अशा फरकाने किंवा अशा काय म्हणूया आपण आकडेवारीने जागा मिळताना दिसतात, आघाडी मिळताना दिसते. आणि सध्याच्या घडीला 384 हे कल समोर येतात. एकूण जर जिल्हा परिषद सदस्य आपण विचार केला तर भाजप 135 इतकी आकडेवारी भाजपची. आणि आता ही आणखी एक आकडेवारी सोलापुरातली समोर येते. सोलापूरमध्ये भाजप 19, शिवसेना 5, राष्ट्रवादी 8 अशी स्थिती आहे. इतरांच्या खात्यात 3, तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष एकही जागा सध्या तरी कुठलीही आघाडी त्यांना मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे सोलापुरात भाजपची एक मोठी कामगिरी, महायुतीची एक मोठी कामगिरी पर्यायाने बघायला मिळते. आणि सोलापूरचा एक उल्लेख असा पण करायला पाहिजे की सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा काँग्रेसचं पानिपत झालेलं होतं. प्रणिती शिंदे अर्थातच नेतृत्व करतात तिथे काँग्रेसचं, आणि जयकुमार गोरे विरुद्ध प्रणिती शिंदे अशी निवडणूक महापालिकेला झालेली होती. आणि आता जेव्हा आपण जिल्हा परिषदांचे निकाल पाहतोय तेव्हा सुद्धा काँग्रेसला कुठलीच चमकदार कामगिरी किंवा खूपच निराशाजनक कामगिरी ही काँग्रेसची म्हणावी लागेल. पंढरपूरमध्ये भाजपच्या संगीता दुधाळ या हुलजंती गटातनं विजयी झालेल्या आहेत. अलिबागमधनं आवाज गटातनं शिवसेनेचे दिलीप भोईर यांनी विजय मिळवलेला आहे. कोल्हापूरमधनं राष्ट्रवादीच्या शोभाताई फराकटे यांचा विजय झालाय. बार्शीच्या उपेदुमाला गणात भाजपचे उमेदवार ऐश्वर्या या विजयी झालेल्या आहेत. मालवणच्या आचरा गणामध्ये भाजपचे उमेदवार दीपक सुर्वे यांनी विजय मिळवलेला आहे. पुण्याच्या वेल्ला विंझर गणातनं भाजपचे गणेश हे विजयी झालेले आहेत. कवठे महांकाळ त्याचसोबत ढालगाव गटातनं सुद्धा कोणी विजय मिळवलेला आहे याचं चित्र आपण बघूया. शंभूराज देसाईंनी साताऱ्यामध्ये त्यांची प्रतिष्ठा राखलेली आहे. तारळ्यामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. 3 उमेदवार तारळ्यामध्ये शंभूराज देसाईंचे विजयी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरचं काय चित्र ते सुद्धा आपण जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगरामध्ये सुद्धा अगदी कट टू कट कॉम्पिटिशन आपल्याला मित्रपक्षांमध्येच पाहायला मिळते. भाजप 15 जागा, शिवसेना एकनाथ शिंदेंची 15 जागा, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जागांवरती सध्या आघाडीवर आहे. काँग्रेसनं 2 जागांवरती आघाडी घेतली आहे. ठाकरेंची शिवसेना 6 जागी आघाडी घेतली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र खातं उघडता आलेलं नाहीये. इतर 5 जागांवरती आघाडीवर आहेत. हे चित्र आहे छत्रपती संभाजीनगरचं. तर असे इंडिव्हिज्युअल जसं आपण याला सांगतोय, प्रत्येक जिल्ह्यामधलं आता हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागलं. आणि काही ठिकाणी त्या नेत्यांनी आपले गट राखले आहेत, तर काही ठिकाणी थोडंसं पुढे मागे होताना दिसतंय. आणि कोकणामध्ये खास करून मगाचपासून आपण बोलतोय तर तिथे अजून आता येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. मगाशी आपण मंत्री नितेश राणेंचं सेलिब्रेशन देखील पाहिलं. त्यामुळे सिंधुदुर्गात त्यांना आता जवळपास क्लिअर झालेलं आहे की भाजप ही मोठ्या फरकाने जिंकते. मात्र रत्नागिरी आणि रायगड इकडचं चित्र येणाऱ्या काळामध्ये अधिक स्पष्ट होऊ शकेल. तर 396 म्हणजे आता जवळपास 400 कल आपल्याकडे येताना दिसत आहेत. भाजप 140, शिवसेना 91, राष्ट्रवादी 85, काँग्रेस 29, ठाकरे सेना 20, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 7 आणि इतर 24 अशी सध्याची स्थिती. जिल्हा परिषदेचा विचार केला तर, पंचायत समितीचा विचार केला तर 125 पैकी 25 ठिकाणचे कल आता सध्या समोर येतात. आणि पुन्हा एकदा आपण आकडेवारी सांगतोय ती जिल्हा परिषदेतली. भाजपच्या खात्यात 140 ठिकाणची आघाडी, शिवसेना 91, राष्ट्रवादी 85, काँग्रेस 29 आणि ठाकरे सेना 20, इतर 24. त्यामुळे महायुतीतले तिन्ही पक्ष जे इकडे थोडेसे एकमेकांविरोधातही लढलेले बघायला मिळते ते तिघही आता 100 पार जाताना दिसू शकतात. शिवसेना 91, राष्ट्रवादी 85 आणि भाजप तर 150च्या घरात जात आहे. त्यामुळे महायुतीची एकत्रित ताकद ही आपल्याला या निवडणुकांमध्ये निश्चितपणे जाणवते आहे. आणि त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी सेलिब्रेशनला